एकदा विभीषण दारात रांगोळीवर राम हे नाव काढतोय हे ऐकून रावण रागावून त्याला हजर करण्याचा हुकूम करतो। जेव्हा विभीषण रामनास नम्रपणे म्हणतो, मी दादा आणि वहिनीचे नाव काढतो आहे, रा म्हणजे रावण आणि म्हणजे मंदोदरी। रावण खुश झाला। याचा अर्थ समयसूचकता कधीकधी खूप चांगली असते। आयुष्यात आपल्याला सर्व धडे काही पुस्तकातून मिळतात असे नाही। काही महत्त्वाचे धडे आपल्याला काही नाती व व्यक्तींकडून सुद्धा मिळतात। पुस्तकातून मिळणाऱ्या धड्यांची परीक्षा एकदाच होते, पण ह्या बाहेरून मिळणाऱ्या धड्यांची परीक्षा आयुष्यभर रोजच होत असते। आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो। अहो, दिवा विझवण्यासाठी दरवेळी हवाच कारणीभूत नसते, कधीकधी दिव्यात सुद्धा तेल कमी असू शकते ना। आयुष्यात जोपर्यंत स्वतःवर परिस्थिती येत नाही तोवर माणसाला अनुभव येत नाही। सुख पाहून दिसते, आनंद देते, पण दुःख हे अनुभव घेऊनच कळते। तेच माणसाला पडण्यासाठी नसते तर सांभाळून चालण्यासाठीच लागते। आपले कान व डोळे यामध्ये 4 बोटाचे अंतर आहे आणि हेच नेहमी सत्य व असत्यामधील अंतर आहे। पण आजकाल सत्यापेक्षा असत्यच पटकन स्वीकारले जाते। पोटात गेलेले विष बाहेर काढता येते, पण कानात ओतलेले विष नाही निघत। असत्य काही काळ सत्य दाबून ठेवेल, पण सत्याच्या मग पुढे आलेल्या रूपाने असत्य नेस्तनाबूत होऊन जाते। हरवलेले परत मिळते, पण जे बदलले आहे ते नाही। आनंदाने जगायचे असेल तर 2च गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगलं केलं ते आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं ते। आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा असतो। गुंता जर झाला तर तो हळूहळू खूप संयमाने सोडवावा लागतो, मग तो दोऱ्याचा असो व आपल्या मनातील विचारांचा। संयम नसेल तर मग दोराही तुटतो आणि आपणही। संयमाअभावी आयुष्यात अनेक नाती तुटून जातात। आयुष्यात जो काम करतो त्याच्याकडूनच चुका होतात, मात्र काही जणांचे आयुष्यच दुसऱ्यांच्या चुका काढण्यात जाते। लक्षात ठेवा, तुमचे डोळे तेच लोक उघडतात ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो। आपली सगळी ताकद परकीयांपेक्षा स्वकीयांशी लढण्यातच जास्त खर्च होते। आयुष्यात प्रत्येकजण सुखाच्या किल्लीच्या शोधात आहे। प्रश्न असा आहे की सुखाला कुलूप लावलेच कुणी? कुणाला तरी हरवणे सोपे असते, पण कुणासाठी हरणे खूप अवघड असते। अहंकारच सर्व अनर्थाचे मूळ आहे। आयुष्यात सर्व गुण संपन्न म्हणाले तर कोणी नसते, पण प्रत्येकात एक तरी गुण चांगला असतोच। मधमाशी जसे काटे सोडून फुलातील मकरंद घेते, तसे आपणही करावे। सगळा मांडण्याचा खेळ असतो। दिव्याचा प्रकाश पाहायचा की दिव्याखालील अंधार हा प्रत्येकाचा दृष्टिकोन राहतो। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।